मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आणि आज आहे बघा धुलीवंदनच्या सगळ्यांना माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. सगळ्यांना सुखसमृद्धी आणि भरभराट सगळ्यांची हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझं इथून आजचा व्हिडिओ स्टार्ट करते. तर आज बघा, काही जणांना सुट्टी, शाळेला सुट्टी, काही ऑफिसना सुट्टी आहे आणि काही जणांचं काम चालू आहे. तसंच माझ्या दोन्ही मुलीपैकी एका मुलीला सुट्टी आहे, तर एकीचं आहे ऑफिस. त्याच्यामुळे मला जावंच लागणार आहे विरांशकडे. तर बघा, आता सगळं आवरलेलं आहे माझं बऱ्यापैकी. सासूबाईंना ठेवलेला आहे नाश्ता. तिकडेच बसा, त्या खुर्चीवर बसा, तिकडे बसा. तर बघा, सासूबाईंना ठेवलेला आहे नाश्ता. तर नाश्ता हा वेळेवर पाहिजे. आमच्या बिल्डिंगमध्ये बघा, लहान मुलं इतकी खेळायला लागलीत, रंग खेळायला लागलीत खूप. तुम्हाला दाखवते. आमचा विरांश पण खाली उतरणार होता आता खेळायला रंग. तर बघा, तुम्हाला दाखवते आता मुलं कशी खेळतात आमच्याकडे. हे बघा, लहान लहान मुलं. आमचं विरांश पण तिकडं मला वाटतं. हो, विरांश आहे, दाखवू का इतकं. हे पहा, विरांश आलेला आमचा. E2 बिल्डिंग दिसते का, तिकडे विरांश आहे. मधनच ब्लर व्हायला लागले. हे बघा, इथे तर आहेतच, सकाळपासून चालू आहे मुलांचं खेळणं. पहिला कसं असायचं, रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचे, आता धुलीवंदनच्या दिवशी रंग खेळायचे. चला, मला सासूबाईचा नाश्ता तर झाला आहे, पण स्वयंपाक करायचं राहिले. 9:15 झाले. पण दिवशी 2-3 दिवशी पोळ्या बनवते आहे, भाजी पोळी. आज विरांशच्या स्कूलला सुट्टी आहे आणि विनायकने पण हाफ डे काढलेला आहे. त्याला सुट्टी नाही आहे, पण हाफ डे काढलेला आहे. तर तो आहे आता. आणि विरांश खाली आलेला आहे, त्याच्यामुळे मी थोड्या वेळाने जाईन आमच्या मावशी आल्यानंतर. आणि वॉशिंग मशीन आमची बंद पडलेली आहे, तर रिपेअर करणारा माणूस येणार रिपेअर करायला. त्याच्यामुळे थोड्या वेळ थांबावं लागेल. त्याला 10:30चा टायमिंग दिलेला आहे, अजून पाऊण तास आहे त्याला यायला. चला, मी आता बनवते आल्याचा चहा. आता प्राजक्ताचा फोन आला होता, माझ्या छोट्या मुलीचा. मम्मी, मला आल्याचा चहा प्यायचा तुझ्या हातचा, येते. मी म्हणलं, ये बाळा. तिला काय वाटलं मी असेल रसिकाकडे, पण आता विरांश, रसिका, विनायक सगळे खाली येतो, रंग खेळतात. पिलूला घेऊन खाली आलेले आहेत. तर बघा, मी आता चहा बनवते. चहा टाकलेला आहे आणि इकडं सासूबाई झोपल्यात नाश्ता करून. प्राजक्ता आल्याचं चहामध्ये आलं टाकायचं राहिलेलं आहे, त्या आलं टाकते चहामध्ये. हे पहा, आलं किसून टाकते याच्यामध्ये, चहामध्ये. चहा पिता पिता खाली डोकवलं तर हे बघा, आमचं विरांश इकडं आलेलं आहे खाली. विरांश, हे बघा, ही रसिका आणि विरांशला काय विरांश सांग. हे बघा, हे पहा, रसिका आणि विरांश. काय झालं तर त्याला गॉगल घालून हिरो खेळतोय रंग. अरे गद्दू, आमचा मोबाईल आहे काय, विरांशचा फोटो काढला होता. काढ, जॅकेट काढ, जॅकेट. गरम पाणी. मऊच्या अंगात उडत विरांश काय बघा. बापरे, हिरो.
ए काकाला नाही उडवलं तू, काकाच्या अंगात, काकाच्या अंगात उडव हिरो. दे रे ते प्रतीक, ते वरचं काढतो का, वरचं खराब होईल नाही तर. आहे मला डोळ्याचा रंग जाऊन म्हणून आम्ही कशा लावलाय. उडव जा, आमचा हिरो आहे हिरो. हिराशी पोळे हात नको लावू, ते उडला नाही. ए उडतंय नाही करायचा, हात काढायचा, मागे मागे पकडायचं. बघा मी खाली गेले तर मला असं रंगवलंय. विरांशीचं अंग आहे बघा, पाणी कलर. सासूबाई झोपलेले आहेत म्हणून मग हे बघा खाली गेले सगळं रंग. प्राजक्त पण आलेली आहे. चला तोंड धुवून घेते. हे बघा कलर ह्याचा फ्रूट कलर आणलेला आहे रसिकानी, त्याच्यामुळे सगळा कलर निघाला बघा. लगेच कोरडाच मी कलर पुसून घेतला आहे. मी ओलं पण नाही केलं त्याला, कोरडा कलर पुसल्यानंतर लगेच रंग निघाला. हे बघा इकडे ना वॉशिंग मशीन बंद पडली होती, तर बघा घाईत घाई हा माणूस रिपेअर करायला आलेला होता. हे बघा फायनली विरांश ना खाली रंग खेळून ते दमून गेला होता आणि झोपी गेला. तो जेवण झाल्यानंतर दमला होता तो अक्षरशः. चला आता दुपारचे वाजलेले बघा 4. आता मी घरी जाऊन चहा कॉफी बनवली आणि मावशी सांभाळणारे मावशी आहेत ना सासूबाईंना, त्यांचं अंग दुखत होतं, त्यांना कॉम्बिप्लेनची गोळी दिली आणि चहा घ्या म्हटले. आता निघाले पुन्हा रसिकाकडे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.